महाराज आग्र्यास गेले आणि तिथेच कैद पडले. ही बातमी सर्वदूर झाली. स्वराज्यातही ती प्रत्येकाच्या कानी पडली. घात झाला. अखेर औरंगजेबाने विळखा घातला. दुःखाने साऱ्यांची मने भाजून निघाली. आता कसे होईल? महाराजांना आता कोण सोडून आणील? सर्वांना चिंतेने ग्रासले होते आणि सर्वांनी मनामध्ये आई जगदंबा भवानी मातेचा धावा मांडला होता. परंतु राजकारभाराचे लक्ष मात्र तसूभरही ढळले नव्हते. महाराज आग्र्यास गेले आणि त्यावेळी तळकोकणात फोंड्याचा वेढा सुरू होता. तो किल्ला मात्र त्यानंतर रुस्तम मेजानी जिंकून घेतला. यानंतर स्वराज्यातही एकही ठाणे आदिलशहाने वा मोगलांनी जिंकून घेतल्याची नोंद आढळत नाही. जिजाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली मोरोपंत पिंगळे, निळोपंत मुजुमदार व सरनौबत प्रतापराव गुजर अत्यंत चोख कारभार चालवित होते. महाराजांचा प्रत्येक किल्ला शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी सुसज्ज होता. तळ कोकणातही राहुजी सोमनाथ खंबीरपणे तळ ठोकून बसले होते. शिवाजी महाराज राजगडावरून आग्र्या गेले तेव्हा फाल्गुन शुद्ध नवमी होती आणि आता भाद्रपदातील पौर्णिमा संपली होती. आणखी थोडे दिवसांनी गड बसायचे होते आणि सगळे स्वराज्य एका तहानेने व्याकुळले होते. आमचा राजा केव्हा येईल, केव्हा येईल असे झाले होते.